अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे अवैध कत्तलखान्याची माहिती देण्यावरून व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटण्याच्या गुन्ह्यातील 2 मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून जेरबंद करण्यात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील नाथनगर येथील रहिवासी भारत निफारे हे अहिल्यानगर येथून पाथर्डीकडे जात असताना त्यांच्या मित्राने त्यांना सांगितलं की तिसगाव येथे कत्तलीसाठी गोवंश जनावरे येत आहे। त्यामुळे भारत निफारे हे तिसगाव येथे थांबले असताना गुन्ह्यातील आरोपितांनी फिर्यादीस उचलून रविवार पेठ तिसगाव येथे नेऊन मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली। याबाबत भारत निफारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असल्यानं तसेच घडलेल्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत पथकास रवाना केलं। पथक गुन्ह्यातील आरोपींचा गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाआधारे शोध घेत असताना गुन्ह्यातील आरोपी शाकीर कुरेशी आणि इरफान कुरेशी हे छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळाली। त्यावरून पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन सिल्लेखान परिसरात आरोपींचा शोध घेत शाकीर कुरेशी, इरफान कुरेशी यांना ताब्यात घेतलं आणि गुन्ह्याच्या तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करतायत। ही कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।